आहेत कालचा दिवस पूर्णतः कंप्लीट केलेला आहे आपण आणि ज्या पद्धतीने कालचा विनर आजचा लूजर. ओके यस पंचांकडून येतोय ग्रीन सिग्नल. चलिए फिर से एक बार मैदान में जाते हैं. तो ये मैच यशस्वी बिल्डिंग एंड कंस्ट्रक्शन वर्सेस मार्मिक हार्डवेयर स्पोर्ट्स इनके बीच में हो रहा है. हरेश्वर मैदान जो कि रेवदंडा विभाग में बहुत ही नामचीन मैदान है. अलीबाग तालुका में अलीबाग तहसील में इस मैदान की बहुत चर्चा होती है. बहुत अच्छे सा मैचेस इस मैदान पे भी रखे जाते हैं. तो भी ये प्रीमियर लीग का आयोजन ये थोड़ा सा डिफरेंट रहता है. तो गेंदबाजी करने के लिए समीर हाले फिर से एक बार कंजूस गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. राइट एंड ओवर द विकेट से पहली गेंद इनके द्वारा. ये देखिए बैकफुट पर जाकर इस गेंद को कट किया है. पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर इस गेंद को चौकार. मैच के लिए जाते हैं. पहली गेंद पर 4 रन आने के बाद गेंदबाज थोड़े से दबाव में फुल टॉस गेंद डाली है. कवर रीजन में खेली है. फील्डर वहां फंबल हुआ है. मिड ऑफ के दिशा में फील्डर तैनात थे. एक्स्ट्रा कवर रीजन में भी फील्डर तैनात थे. अच्छी फील्डिंग की व्यूहरचना है. तो देखने वाली बात ये होगी तो काउ कॉर्नर और मिड विकेट के बीच में खिलाड़ी को मौजूद किया. वी में खिलाना चाहते हैं इसलिए स्टंप टू स्टंप गेंदबाजी की जा रही है गेंदबाज के द्वारा. राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिर से एक बार हल्के हाथ से इस गेंद को खेल दिया है. 1 रन के लिए. स्ट्राइक रोटेशन इज इंपॉर्टेंट इन दिस मैच. ये जान लिया है इस बल्लेबाजों ने. दोनों ही बल्लेबाजों ने स्वप्निल और राकेश की जोड़ी मैदान में है. समीर पर हल्ला करने के लिए बढ़िया स्ट्रोक लगाए. पहले ही गेंद पर कप्तान ने क्या बढ़िया स्ट्रोक लगाया था और बाद में राकेश ने भी उनका साथ बखूबी निभाया है. रनों की संख्या अगर देखी जाए तो 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं पहली 3 गेंदों में. ये देखिए ऑन साइड में खेल दिया है अलोंग द कार्पेट. मिड विकेट रीजन में वहां खिलाड़ी मौजूद है तो सिर्फ 1 रन मिलेगा. बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है. अकॉर्डिंग फील्डिंग अच्छी गेंदबाजी का नजारा पेश कर रही है गेंदबाज समीर हाले. राइट एंड ओवर द विकेट से राकेश अब स्ट्राइक एंड पर रहेंगे समीर का सामना करने के लिए. ये देखिए फुल टॉस गेंद. उस पर बड़ा प्रहार करना चाहते थे. स्क्वायर लेग रीजन में इस गेंद को खेलना चाहते थे. शॉट पहले खेला अर्ली हुए. जल्दबाजी के बाद में ये गेंद जो खराब थी उस पर बड़ा प्रहार करने का मनसूबा था वो खारिज कर दिया गेंदबाज ने. फिर से एक बार ये देखिए फटका फंसा है. खिलाड़ी वहां मौजूद है. उन्होंने छोड़ी है कैच. क्या मैच छोड़ी है. विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. जैसा अक्सर कहा जाता है ना गुलाब में कांटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. तो ये पार्टनरशिप ब्रेक करना इंपॉर्टेंट था तो वो पार्टनरशिप ब्रेक नहीं की है. तो पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर के समाप्ति के बाद 8 रन स्कोर कार्ड के ऊपर है. जो 4 ओवर है आपको 20 मिनट में डालना है. तो अगर आपने 20 मिनट में नहीं डाले तो एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल में रखा जाएगा 5वें ओवर में. तो चलिए टीम मीटिंग ज्यादा मत कीजिए. गेंदबाजी करने वाली मार्मिक हार्डवेयर स्पोर्ट टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला अब तक अच्छा साबित हुआ है उनके लिए क्योंकि पहला ओवर में 8 रन सिर्फ समीर हाले ने खर्च किए. पहले गेंद पर चौका आने के बाद बहुत अच्छी गेंदबाजी की है समीर हाले ने. तो अब पावर प्ले का अंतिम ओवर डालने के लिए निमेश हाले जो कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच है और इस क्वार्टर फाइनल के मुकाबले में अच्छी गेंदबाजी उन्हें भी करनी पड़ेगी क्योंकि स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज हैं उन्हें भी आप देखना पड़ेगा. राकेश शायद स्ट्राइक एंड पर है स्वप्निल का साथ निभाने के लिए. पावर प्ले का अंतिम ओवर है. डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी वहां मौजूद है. डीप मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन काउ कॉर्नर रीजन में खिलाड़ी मौजूद है. तो गेंदबाजी राइट हैंड राउंड द विकेट से करने के लिए निमिशा तैयार है.
ये देखिए पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ गेंद ने टर्न लिया और विकेट कीपर को बीट कर थर्ड मैन क्षेत्र में गेंद जाती हुई बिंदी गेंद की समाप्ति होती हुई मैदान में धूप छाई है। जिस प्रकार इस मैदान में थेरोंडा प्रीमियर लीग का आयोजन हुआ है, कल से ये 2 दिन की टूर्नामेंट है। आज के दिन में हैरी सर भी हमारे साथ ज्वाइन हुए हैं, उनका भी तहे दिल से स्वागत करता हूं। ये देखिए कवर रीजन में क्या बढ़िया स्ट्रोक लगा है, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी वहां मौजूद है इस गेंद को फील्ड करने के लिए। अपना जो काम था उन्होंने बखूबी निभाया है। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, 1 रन के साथ रनों की संख्या अगर देखी जाए तो 9 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुकी है। हर एक खिलाड़ी को चीयर अप करने का काम एक खिलाड़ी करते हैं और ये भी करना चाहिए, क्योंकि अपना खिलाड़ियों का हौसला बुलंद करना ये भी बड़ी जिम्मेदारी होती है। खुद कप्तान स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार है। एक गेंदबाज है जो जिन्होंने ये देखिए फिर से एक बार पॉइंट रीजन में खेलना चाहते थे, कवर रीजन में गेंद गया, क्योंकि कनेक्शन अगर देखा जाए तो साइड में गेंद ये टकराई थी बल्ले के, तो इस वजह से गेंद और बल्ले का अच्छा संपर्क नहीं हुआ था। फुटवर्क कम दिखाई दिया इस गेंद पर। फिर से एक बार राइट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी करने का, ये देखिए फुल टॉस गेंद, फटका फंसा है, खिलाड़ी वहां मौजूद थे पर उन्होंने कैच का प्रयास नहीं किया, खाली देखा है बॉल, नजरें बदली तो नजारे बदलेंगे और कैच छोड़ेंगे तो मैच हारेंगे। अब शायद ये जनाब ना अपने गर्लफ्रेंड के चक्कर में थे। चलिए इस 1 रन के साथ स्कोर कार्ड डबल डिजिट में जा पहुंचा है। मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर, जिनका जर्सी नंबर हम स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहा है। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी हिस्सा लेकर थर्ड मैन क्षेत्र में गेंद ट्रैवल होती हुई 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। इस 1 रन के साथ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं। अंतिम 1 गेंद आना बाकी है। अच्छी गेंदबाजी हो रही है पर बल्लेबाजी भी उसी प्रकार की हो रही है। संयम भूमिका से दोनों ही बल्लेबाज अब तक पारी को सजा रहे हैं। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस बॉल, काउ कॉर्नर रीजन में इस गेंद को अलॉन्ग द कारपेट खेल दिया है। इट्स ऑल अबाउट स्ट्रेटेजी। क्रिकेट में अक्सर कहा जाता है आपका जो प्लानिंग है प्री प्लान करना चाहिए। मैच के पहले आपको प्लानिंग करनी पड़ती है, क्योंकि जिस प्रकार आपका प्लान फिसलता है, फेल होता है, तो आपको नया प्लान बनाना पड़ता है। तो मैदान के बाहर से ही आपको प्लानिंग करनी जरूरी है। पावर प्ले के 2 ओवर के समाप्ति के बाद से 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आए हैं पहली 12 गेंदों में। तो स्वप्निल और राकेश की जोड़ी जिन्होंने 12 रनों की पार्टनरशिप जरूर की है, पर अब इस 12 रनों को 50 रनों में कन्वर्ट करना हो तो 2 या 3 बड़े स्ट्रोक खेलने पड़ेंगे। गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार आए हैं विनायक। विनायक जो पिछले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, पर इस मैच में अच्छी गेंदबाजी करने की इच्छा इन्होंने जताई है, इसलिए खुद कप्तान ने उन पर विश्वास भी जताया है। चलिए 20 मिनट में आपको 4 ओवर डालने हैं, तो अब तक 10 मिनट से ज्यादा समय हो चुका होगा। गेंदबाज, चलिए फिर से एक बार विनायक जी राइट हैंड ओवर द विकेट से गेंदबाज तैयार थे, उनका स्वागत किया है जिस प्रकार पिछले मैच में किया था। ये भी गेंद उसी प्रकार की, पर दिशा अलग, क्षेत्र अलग, शायद फंसे है। कैच भी फंसी थी पर वहां खिलाड़ियों ने की थी गलती। देखिए
अरे यार, घुटना टेक कर आपने प्रयास किया था। हाँ, शायद देखिए ना, आपकी गर्लफ्रेंड भी आप पर पूरी निराश होगी। जनाब क्या किया डार्लिंग, ये क्या किया तुमने। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ा, 19 रन। शॉर्ट पिच गेंद, फाइनल लेग क्षेत्र में इस गेंद को खेल दिया है। खिलाड़ी वहां मौजूद है पर शायद दर्शक बनेंगे। चौका। दिल से उनका आभार व्यक्त कर रहे हैं और नए जो खिलाड़ी आते हैं ना, उनका स्वागत करते हैं। निवासी पलेश खंडेराव व पूरब किरण खंडेराव यांच्याकडून बेस्ट फिल्डर साठी टेबल फॅन आहे। एक आकर्षक पारितोषिक है बेस्ट फिल्डर साठी। चलिए फिर से एक बार मैदान में जा रहे हैं। विनायक थोड़े से महंगे साबित हुए हैं। 11 रन 4 गेंदों में खर्च किए हैं इन्होंने। नए बल्लेबाज निखिल आए हैं और निखिल छा रहे हैं। चौका। थैंक यू सो मच। डीजे मास्टर का भी बहुत कौतुक करना चाहूंगा। जब जब गाना बंद करना पसंद करते हैं हमारे हैरी, तब गाना बंद भी कर देते हैं। चौका आया है, रनों की संख्या बढ़ी हुई। ये भी देखिए आक्रामक स्ट्रोक है। ये गेंद 6 रनों के लिए जाएगा। मैच गदर फिल्म का ये गाना है, सनी देओल का गाना था। और जिस प्रकार उन्होंने वो मैडम जी को इम्प्रेस करने के लिए ये गाना गाया था, और हमारे ये हैरी है ना, वो दर्शकों को थोड़ा सा मोहित करने के लिए ये डांस कर रहे हैं। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद देखने वाली बात स्कोर कार्ड के ऊपर है, तो 33 रन स्कोर कार्ड के ऊपर है। हार्दिक पांड्या का जर्सी नंबर हमें स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहा है। हार्दिक पांड्या जो हाल ही में मुंबई इंडियंस के कप्तान जिन्हें बनाया गया है। चलो, आपको अगर मुंबई इंडियंस टीम के स्क्वाड को अगर मिलना हो तो अलीबाग के रेडिसन होटल में जाइए, वो पूरी टीम वहां आई है। तो मुंबई इंडियंस टीम का अलीबाग तहसील में तहे दिल से स्वागत करता हूं। इस टूर्नामेंट के द्वारा नए गेंदबाज आए हैं। निमिष हाले,
इन्हें अब जिम्मेदारी संभालनी पड़ेगी क्योंकि 33 रन हो चुके हैं। शॉर्ट पिच गेंद पॉइंट रीजन में क्या बड़ा स्ट्रोक खेल दिया है। है चौका आने के बाद 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद सरप्राइजिंग डिलीवरी पड़ने के बाद बहुत उछली और अंपायर जी को भी सरप्राइज किया है, बल्लेबाज को भी सरप्राइज किया है। स्वप्निल की स्ट्रेटजी बहुत डिफरेंट है, अलग है, सबसे अलग है ये बल्लेबाज, क्योंकि पहले 2 ओवर में जहां बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत थी वहां उन्होंने स्ट्रोक खेले नहीं। खराब गेंदबाज आया, बड़े स्ट्रोक जड़ दिए। ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को खुद बल्लेबाज ने आड़ाया। देखिए हैरी, देखिए 1 रन का कन्वर्जन 2 रन में क्यों हुआ। चीते की चालबाज की नजर आ रही। इन दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते। जब जब मौका मिला तब तब उस मौके को स्वीकारा और 1 रन का कन्वर्जन 2 रनों में किया। 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता 39 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर जारी है। राइट हैंड राउंडर विकेट से निमेश हाले गेंदबाजी करने के लिए तैयार है। तो ये गेंद, चलिए अब रुके हैं। शायद करंट लगा। लहरों से नौका डर कर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और जब तक न सफल हो निश्चय को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर कभी न छोड़कर भागो तुम। फिर से एक बार मैदान में जाते हैं। चौका आने के बाद आया है छक्का। खुद बल्लेबाजी कर रहे हैं स्वप्निल, खुद टीम के कप्तान हैं। निमेश पर बड़े स्ट्रोक जड़ दिया है। ये देखिए गति परिवर्तन करना लाजमी था क्योंकि परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है इस टेनिस क्रिकेट में। ये आधा से हम सरप्राइज होते बार बार लगातार। 50 रन हो चुके हैं स्कोर कार्ड पर। एक बार जोरदार तालियां बजाइए। अच्छी बल्लेबाजी स्वप्निल ने पिछली 2 ओवर से की है। यशस्वी बिल्डिंग्स एंड कंस्ट्रक्शन टीम के 50 रन हो चुके हैं। अच्छी बल्लेबाजी का नमूना पेश कर दिया है। 4 ओवर में 50 रन, पहले 2 ओवर में सिर्फ 12 रन, 4 ओवर में 50 रन। तो पिछले 2 ओवर में अगर देखा जाए तो विनायक के ओवर में आए 21 रन, 1 विकेट जरूर आया था, पर निमिष हादे के ओवर में कोई भी विकेट नहीं है। 17 रन उन्होंने खर्च किया है। चलिए लास्ट ओवर डालने के लिए कौन आ रहा है और कौन छाने वाला है वो भी देखना पड़ेगा। प्रदीप हाले जिनका आगमन हो चुका है स्लॉगिंग ओवर में। अंतिम 6 गेंदों का खेल आना बाकी है। नेक्स्ट मैच इन बिटवीन एसएसवी ग्रुप वर्सेस 0306 डिंग डोंग वॉरियर्स। दोनही कप्तानांनी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे। फुल टॉस बॉल जहां जड़ दिया था बड़ा स्ट्रोक।
आज चलिए अच्छा डांस मैदान में दिखाई दिया। यशस्वी बिल्डिंग एंड कंस्ट्रक्शन वर्सेस मार्मिक हार्डवेयर स्पोर्ट, इनके बीच में ये मैच होने जा रहा है। तो इस मैच में जीतने वाली टीम जो सेमीफाइनल में जाएगी, और फाइनल में जाने वाले दोनों ही टीम को सिर्फ प्राइज है, सिर्फ दो प्राइज है। एक टीम को मिलेंगे 30,000, दूसरे टीम को मिलेंगे सिर्फ 15,000। तो 15,000 का गैप है, तो फाइनल का मुकाबला कितना बढ़िया होगा वो भी देखना पड़ेगा। प्रदीप, ये देखिए गेंद, वाइड बॉल। वाइट गेंद को वाइट ही कहा जाता है, बुरा कहा जाता है। देखिए परेशानी में थे गेंदबाज, बल्लेबाज को परेशान किया अंपायर ने। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर। हल्के हाथ से इस गेंद को टहल नहीं करना चाहते थे, टहलाना चाहते थे। देखिए क्या है ये, यस बल्ले से लगा, अंदरूनी हिस्सा लिया था बल्ले का गेंद ने। 1 रन के साथ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर हो चुके हैं। कुछ लोग हैं ना, वो वहां बगीचे में मस्त आनंद ले रहे हैं, पार्टी चालू है उनकी, उनका भी तहे दिल से स्वागत करता हूं। इस मैच की, इस इनिंग की शायद 4 गेंदें आना बाकी है। 4 गेंदें किस प्रकार होगी। सफल होके इस गेंद को स्क्वायर लेग की रीजन में खेल दिया है। फटका फंसा था, कैच लब की, वहां फील्डर ने, बल्लेबाज आउट। आइए एक बार का सुमधुर गीत हमारे डीसे मास्टर बजा रहे हैं। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए, बल्लेबाज का नाम प्रथमेश बलकवड़े, मैक्सवेल जिन्हें कहा जाता है। अब मैक्सवेल और मैक्सवेल का इस भारत से रिश्ता बड़ा अटूट है, क्योंकि भारत के जमाई है। अब ये जमाई कहाँ के हैं वो भी हमें मालूम होगा, शायद हमारे खिलाड़ी, हमारे साथी यहाँ बताएंगे। चलिए, तो 3 गेंदों का खेल आना बाकी है। इस ओवर में सिर्फ 1 रन खर्च किया है, 1 वाइड, तो 2 रन खर्च किया इस गेंदबाज ने। प्रदीप हाले इस गेंदबाज का नाम। ये देखिए जो आ रहा है वो बिहाइंड द विकेट स्ट्रोक खेल रहा है। लेग बाइस देखिए, कोंबडी पळाली तंगडी धरून लांगडी घालाया लागली। लेग बाइस का ये रन, सिर्फ 2 गेंदों का खेल आना बाकी है, 2 गेंदें आने बाकी है। नए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर गए हैं, धुरन नागावकर। गेंद खेलना चाहते थे, क्लीन बोल्ड हुए हैं। चलिए डीजे मास्टर।
वो बताने के लिए कमेंट्री बॉक्स में हमारे समालोचक पिंट्या दादा वहां उपस्थित है। नेक्स्ट मैच का टॉस करने के लिए एसएसवी ग्रुप 0306 डिंग डोंग वॉरियर्स, दोनों ही टीम के कप्तान को यहां विनती है। चलिए, देखने वाली बात, गेंदबाजों के अगर स्कोर कार्ड देखा तो पहले 4 गेंदबाजों ने 5 सिर्फ गेंदे डॉट डाली और इस गेंदबाज ने 5 डाली, तो टोटल 10 गेंदे डॉट डाली है। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, तो जीतने के लिए 30 गेंदों में 54 रनों की जरूरत। चला, टॉस साठी एसएसवी ग्रुप आणि 0306 डिंग डोंग वॉरियर्स क्वार्टर फायनल नंबर 2। नागेश बळी यांना मी विनंती करतोय की टॉस साठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये। धन्यवाद प्रज्वल सर। एसएसवी ग्रुप एसएसवी ग्रुप आणि डिंग डोंग वॉरियर्स यांच्या दरम्यान आपण क्वार्टर फायनल नंबर 2 चा या ठिकाणी टॉस करतोय। आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। एसएसवी ग्रुप आणि डिंग डोंग वॉरियर्स। येस, हेड कॉल केलाय आणि हेड आलाय, डिसिजन काय असेल? नक्कीच फिल्डिंग करू आम्ही। या स्पर्धेमध्ये 2च प्राइज आहेत, त्यामुळे क्वार्टर फायनल नंबर 2 ची तुम्ही मॅच खेळताय, स्वतः टीम लीडर आहात। किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न किंवा किती धावा बनवण्याचा प्रयत्न, त्याआधी मी विचारेन डिसिजन काय असेल? फिल्डिंग असेल। फिल्डिंग घेतले तर आता तुम्हाला रोखावं लागेल, कारण यश जंगली सारखा फलंदाज खूप फॉर्म मध्ये आहे, त्याच्या समवेत असणारा सुज्वल खूप चांगली फलंदाजी करतोय। कशा पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये तुमची स्ट्रॅटेजी असेल? हा, नक्कीच आम्ही 40च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू। जास्तीत जास्त टार्गेट असेल तेव्हा मला यश जंगलीवर, कारण तो या फॉर्मॅट मध्ये फुल फॉर्म मध्ये असतो। थँक्यू सो मच। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, एसएसवी ग्रुप वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट। ओव्हर टू कॉम बॉक्स। धन्यवाद। इथे मात्र येणारे 30 चेंडू असतील, विजयासाठी असणार आहेत 54 धावांची गरज। सलामीची जोडी मैदानात येते, ती म्हणजे महेश आणि त्याच्या समवेत येतोय संवेद। स्वप्नील पोसने अपेक्षेप्रमाणे यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन कडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल, तर मी पिंट्या मात्रे आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहे। सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी आमचे गुणलेखक सुद्धा पुन्हा एकदा जोडले जातात, दरणे गुरुजी। येणारे 30 चेंडू विजयासाठी असतील 54 धावा। सामन्याला सुरुवात होते। क्वार्टर फायनलचा दुसरा सामना या ठिकाणी पार पडला जातोय। यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन विरुद्ध मार्मिक हार्डवेअर्सवर पहिल्या चेंडूवर फटका बसलेला आहे। चेंडू हवेमध्ये आहे, मात्र इथे मात्र लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार। केले जातात। पहिल्या चेंडूवर येतोय मोठा फटका, स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज असेल। इथे मात्र अतिशय सुरेख फटका येतोय, दर्जेदार फटका येतोय, चेंडू हवेत। क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी काहीशी चूक करतोय, चेंडू असेल सीमा रेषा पार। या स्पर्धेमध्ये अनसोल्ड खेळाडू असतील
त्यांचे टी शर्ट या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत त्यांनी सुद्धा स्टेजच्या मागे या ठिकाणी यायचं आहे। आयोजकांच्या वतीने आलेली एक सूचना आहे। इथे मात्र खेळपट्टीवर काय घडलंय ना तर महेश जंगली आपली कलात्मकता सिद्ध करतोय, अतिशय दर्जेदार फटके आणतोय, बॅक टू बॅक 2 मोठे चौकार येत आहेत आणि इथे मात्र P1च्या क्षेत्रात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट केले जातात आणि एक मनोवैज्ञानिक दबाव स्पष्टपणे पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी गोलंदाज स्वप्नील पोसने याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सज्ज असेल पहिल्या षटकातील तिसरा चेंडू, सुरेख फटका इथे मात्र येतोय, चेंडू हवेमध्ये, महेश इथे मात्र ललकारलं जातंय बॅक टू पॅव्हेलियन। भगत याने अतिशय सुरेख असा झेल घेतला तर आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांपैकी एक नाव घ्यायचं झालं तर सर आपण सातत्याने घेतो ते म्हणजे टेनिस क्रिकेटची कितीही छोटी स्पर्धा असू दे त्या स्पर्धेला 500 रुपयाचं पारितोषिक असेल तरी सुद्धा उपस्थित राहणारे आमचे मित्र सन्माननीय रमेशजी हले हे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत। त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं टाळ्यांच्या कडकडात स्वागत करीन, कारण त्यांचं टेनिस क्रिकेट बाबतीत जर पाहायला गेलं तर 500 रुपयाचं जरी पारितोषिक असेल तरी सुद्धा स्पर्धा कोणतीही असो स्पर्धेला महत्त्व नाही, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय असणारे या ठिकाणी जोडले जात आहेत। तरी त्यांचेच बंधू या ठिकाणी स्वतः कर्णधार प्रदीप हले खेळपट्टीवर येत आहेत। इथे मात्र स्वतः कर्णधार असताना आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे। P1च्या पहिल्या षटकात चांगली सुरुवात महेशने करून दिल्यानंतर स्वतः कर्णधाराने जबाबदारी घेतली आणि इथे मात्र गोलंदाज स्वप्नील पोसने सज्ज असेल। पहिल्या षटकातील चौथा चेंडू येतोय, सुरेख चेंडू इथे पाहायला मिळेल खेळपट्टीवर, अतिशय सुरेख चांगला चेंडू होता। इथे मात्र धावचीत घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता, जरूर प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अयशस्वी ठरेल। एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली जाईल ती म्हणजे 9 धावा धावफलकावर लागतात। एक फलंदाज शरणागती पत्करतोय, अर्थात अतिशय सुरेख स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन संघाने प्रथम फलंदाजी करत असताना स्वप्नील रानवडेच्या अतिशय सुरेख कामगिरीच्या बलावर या ठिकाणी चांगली एक धावसंख्या उभारण्यास मदत मिळाली आणि मात्र सुरुवात चांगली या ठिकाणी फलंदाजीची प्रतिकार करत असताना होत असताना स्वप्नील चांगलं कमबॅक करतोय। इथे मात्र डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु प्रयत्न अयशस्वी ठरेल। चेंडू मात्र डॉट असेल, यष्टीरक्षक चोख कामगिरी करतोय स्वतः कर्णधार स्वप्नील रानवडे। धावसंख्या होती ती म्हणजे एक फलंदाज बाद होतोय, शरणागती पत्करतोय आणि 9 धावा। या स्पर्धेतला 225वा डॉट चेंडू येतो, आमचे गुणलेखक श्री दर्णेगुरुजी सांगतायत स्वप्नील। आता मात्र जोरकस फटका येतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, दुहेरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न यशस्वी ठरतोय। या 2 धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 11 रन ऑन स्कोरबोर्ड, अर्थात 11 धावा धावफलकावर लागल्या जातात। 53 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना लक्ष चेस करत असताना इथे मात्र एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल पहिल्या P1च्या षटकामध्ये। एक षटकाची सांगता झाल्यानंतर 11 धावा धावफलकावर लागल्या जातात म्हणजे इथे समीकरण आणि सिक्वेशन मध्ये थोडा चेंजेस आपल्याला निश्चित पद्धतीने पाहायला मिळेल। येणारे 24 चेंडू असतील विजयासाठी असतील 43 धावा, येणारे 24 चेंडू 43 धावा असतील। स्वतः कर्णधार गोलंदाजीची धुरा सांभाळतोय, आक्रमणावर जारी होतोय स्वप्नील रानवडे। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज स्वतः कर्णधार स्वप्नील रानवडे। एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कर्णधारांमध्ये लढत। स्वप्नील सुरेख चेंडू इथे पाहायला मिळाला खेळपट्टीवर, इथे धोका निर्माण होऊ शकतोय, आता मात्र इथे बाल बच गए। सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, आता मात्र फटका असेल षटकार।
धावसंख्येत 6 धावेने भर होते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 18 धावा. स्वप्नील रानवडे पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा कलात्मक फटका येते. डीप स्केअर एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू असेल सीमा रेषा पार चौका. इथे मात्र गोलंदाज मनोवैज्ञानिक दबाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल असेल. चेंडू डॉट असेल. इथे मात्र सर जर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं ना तर स्वप्नील रानवडे अर्थात गोलंदाजाला एक रणनीती चेंज करावी लागणार आहे. बदल करावा लागणार आहे आपल्या गोलंदाजीमध्ये आणि कुठेतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. जर सामन्यात डू ऑर डायचा सामना असल्यामुळे निश्चित पद्धतीने इथे करो या मरोची परिस्थिती असताना स्वप्नील आपल्या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेख फलंदाज क्लीन बोल्ड. धावसंख्या होती ती म्हणजे दुसरं षटक प्रगती पथावर असताना 22 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील 19 आणि विजयासाठी धावा असतील 32. अतिशय सुरेख कामगिरी मैदानावर आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळाली संवेदच्या माध्यमातून. बावीस चेंडू असतील येणारे 19 चेंडू आणि 32 धावा विजयासाठी. स्वप्नील रानवडे अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. चांगलं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळालं खेळपट्टीवर स्वप्नीलच्या माध्यमातून. आता मात्र न्यू बॅटर मैदानात असेल वेदांत कमल नाकवा. स्वप्नील रानवडे दुसऱ्या षटकाची सांगता करण्याचा हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न फसला जातोय. पंच आपले दोन्ही हात समांतर रेषेत करतायत. चेंडू वाईड असेल. एका स्क्वेअर धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील सज्ज होतोय. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 19 चेंडू असणार आहेत आणि 31 धावा. एक प्रेक्षणीय लढत या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळेल. आता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळते. अपील जरूर झालं होतं परंतु इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 54 या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इथे मात्र संघ जर पाहायला गेल्यानंतर डोलायमान स्थितीत पाहायला मिळेल. कारण चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. चेस करत असताना संवेद यानं चांगली सुरुवात केली होती. निश्चित पद्धतीने संघाला हातभार लावला आणि आता मात्र सामन्याचं सिक्वेशन चेंज झाली. परिस्थिती बदलली गेली. येणारे 18 चेंडू असतील विजयासाठी 31 धावा. नीड 31 रन्स रिक्वायर्ड 18 डिलिव्हरीज अर्थात 18 चेंडू आणि 31 धावा. न्यू गोलंदाज नवीन असेल मैदानात. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक असेल स्वप्नील पोसने. या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला गेलं तर निश्चित पद्धतीने स्वतः कर्णधारावर एक मोठी धुरा असणार आहे प्रदीप हाले याच्या समोर. कारण 18 चेंडूत 31 धावा जमवायच्या आहेत. मोठे फटके जरी जरूर न आले तरी स्ट्राईक रोटेट करून सुद्धा हा सामना कुठेतरी आपल्या संघाच्या वतीने झुकला जाईल याची पूर्णपणे जबाबदारी इथे कर्णधारावर असणार आहे. परंतु स्वप्नील पोसने मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय खेळपट्टीवर. आपल्या षटकातील तिसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू घेऊन येतोय. ओव्हर द विकेट मारा. पहिलाच चेंडू अतिशय सुरेख चेंडू तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. दुसरी धाव घेण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी ठरला जातोय. 2 धावेने धावसंख्येला आकार दिला जातोय. छलांग लावली जाते ती म्हणजे धावसंख्या पोहोचली जाते.
25 रन्स ऑन स्कोर बोर्ड, अर्थात पावशतक फलकावर इथे लागलं जात आहे. 25 धावा धावफलकावर लागले जात आहेत. एक सुरेख फटका या ठिकाणी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळाला प्रदीप हले याच्या माध्यमातून. प्रदीप याच्या समोर एक संघाची संपूर्णपणे जबाबदारी असणारे या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र बॅटची काढा घेतल्यानंतर लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. जरी हॅरीनी येड लावलं असलं तरी गोलंदाजाचा मात्र स्वतःला गोलंदाजाला येड लागल्याची परिस्थिती पाहायला मिळते. वेळ लागल्याची परिस्थिती पाहायला मिळते. इथे मात्र सुरेख चेंडू येतोय, फटका चांगला येतोय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका येतोय, चेंडू सीमा रेषा पार चौकार. ती म्हणजे 33 धावा धावफलकावर लागत आहेत आणि 63वा चौकार 63 चौकार नंबर. स्वप्नील पोसने इथे मात्र मनोवैज्ञानिक दबाव आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. प्रदीप हाले मात्र आज लैकिकाला साजेसा खेळ करताना दिसतोय, कलात्मकता आपली प्रस्थापित करताना दिसतोय, स्थापित करताना दिसतोय. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका येतोय. निश्चित पद्धतीने चेंडू असेल सीमारेषेच्या नजीक या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड वर 35 धावा लागल्या जात आहेत. विजयासाठी समीकरण असेल 14 चेंडू आणि 19 धावा. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय सूरजजी पवार यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी त्या ठिकाणी स्वागत करतोय. एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी ड्यू ऑर डाय ची लढत, अर्थात करो या मरो परिस्थिती असताना इथे मात्र स्वप्नील पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू येते, गॅप शोधण्यात कुठेतरी यशस्वी ठरला जातोय. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 धावा. खऱ्या अर्थानं सर सांगायचं झालं ना तर रमेश हाले आज प्रदीप आपल्या बंधू याचा परफॉर्मन्स बघून खूप सारा खुश असेल, कारण सातत्यानं या ठिकाणी आपला परफॉर्मन्स शोधण्यात कुठेतरी अपयशी ठरत असताना या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मात्र काहीसा सूर गवसलेला पाहायला मिळतोय फलंदाज प्रदीप हले याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. तिसऱ्या षटकाची सांगता करण्यासाठी स्वप्नील पोसने. अखेरचा चेंडू येते तिसऱ्या षटकातील. येणारे 13 चेंडू 18 धावा. डू ऑर डाय ची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचे सांगतेचा हा चेंडू येतोय. वाईड चेंडू असेल निश्चित पद्धतीने. हॅरी मात्र इथे खरा वाईड आपल्याला दाखवतोय. हॅरी इथे आपल्याला जरी कलात्मकता दाखवत असला तरी स्वप्नील त्या ठिकाणी घाम पुसतोय, घाम घालतोय खेळपट्टीवर. स्वप्नीलला माहिती आहे आपला संघ मालक या ठिकाणी कशा परिस्थितीत असेल. इथे मात्र जोरकस भिरकावून देण्याचा, सफल होण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं या ठिकाणी धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 38 रन ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा धावफलकावर लागत आहेत. ड्रिंक्स ब्रेक जरूर असेल परंतु इथे मात्र विजयाचं समीकरण असणार आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावा असतील 16. 12 चेंडू आणि 16 धावा आपल्याला या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहेत. इथे मात्र तुम्हाला डू ऑर डाय लढतीमध्ये आहे ना खऱ्या अर्थाने जर विजयश्री खेचून आणायची असेल तर यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन संघाच्या संघनायकाला आणि सर्व खेळाडूंना इथे सांघिक सामना करायला लागेल. सांघिक प्रत्येकाला झोकून द्यावं लागेल, जखडून ठेवायला लागेल.
मार्मिक हार्डवेअर स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना, कारण प्रदीप स्वतः संघनायक असण्याने निश्चित पद्धतीने सामन्याची पूर्णपणे मदार प्रदीप याच्यावर असणार आहे. प्रदीप याने सुद्धा ती जबाबदारी या ठिकाणी यशस्वीरित्या पेललेली आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. इथे मात्र कस लागणार आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय सामना आपल्याला या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळू शकतोय. येणारे 12 चेंडू असतील, 16 धावा असतील विजयासाठी. खऱ्या अर्थाने सर आपण पाहायला गेलं तर यशस्वी बिल्डिंगला सेमीफायनल मध्ये खेळायचं होतं, परंतु खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी म्हणावं लागेल अशी परिस्थिती कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाली. सुपर ओव्हर झाली, ऑल आउट मध्ये सुद्धा काही झालं नाही आणि त्याच्यानंतर नाणेफेकीच्या कौलावर या ठिकाणी क्वार्टर फायनलची लढत खेळावी लागली. तोच हा यशस्वी बिल्डिंग अँड डेव्हलपर्स संघ कशा पद्धतीने इथे जखडून ठेवतोय पाहणं औतुक्याचं ठरेल. येणारे चेंडू असतील 12. नवीन गोलंदाज येतोय मैदानात, निखिल चायनाक्वा. 12 चेंडू विजयासाठी 16 धावा. निखिल चायनाक्वा सज्ज होतोय पुन्हा एकदा. चौथ्या षटकातील पहिला चेंडू येतोय. पहिल्या चेंडूवर चप्पल येण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र मोठी चूक होते. टर्निंग पॉइंट इथे सामन्यात निर्माण होत आहे. फलंदाज धावचित स्वरूपात बॅक टू पॅव्हिलियन. कमल नाकवा सारखा एक चांगला फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना धावचित स्वरूपात तंबूत परतला जातोय. इथे मात्र सर आपण पाहायला गेलं तर हा टर्निंग पॉइंट सुद्धा होऊ शकतो सामन्यामध्ये, अशी सिच्युएशन पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल सज्ज होतोय. सुरेख चेंडू तितक्या सुंदररित्या खेळून काढतोय. कव्हर रिजनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असल्याने निश्चित 1 धाव मिळेल. या एका धावेने धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजे 39 रन ऑन स्कोर बोर्ड. 39 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. विजयासाठी असतील येणारे 10 चेंडू 15 धावा. भाविक स्ट्राइक एंडला असणारा फलंदाज. इथे मात्र आज स्वतःला प्रवृत्त करावं लागेल, प्रूव्ह करायला लागेल स्वतःला. या सामन्यामध्ये जर आपलं वर्चस्व ठेवायचं असेल, डू ऑर डायची लढत असल्याने निश्चित पद्धतीने एक चांगला सामना पाहायला मिळतोय. निखिल पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या बॉलिंग मार्कवर. 10 चेंडू विजयासाठी 15 धावा. निखिल चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच समांतर रेषेत हात करत आहेत. चेंडू वाईड असेल, एक अवांतर धावेनं धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजे 40 धावा. आता मात्र येणारे 10 चेंडू विजयासाठी 14 धावा. एक चांगला प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मार्मिक हार्डवेअर स्पोर्ट्स आणि यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय ही एक प्रेक्षणीय लढत. टेरोंडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आक्रमणासाठी. इथे आता मात्र यावेळेला सुरेख चेंडू असेल, धावचित घेण्याचा प्रयत्न, परंतु 22 स्वरूपात इथे 1 धाव मिळेल. या एका धावेनं धावसंख्या पोहोचली जाते, ती म्हणजे 41 धावा धावफलकावर लागले जात आहेत. विजयासाठी येणारे 9 चेंडू असतील आणि 13 धावांची गरज. कालच्या दिवसातला आपण यशस्वीचा जो सामना पाहिला, यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनचा एक चित्तथरारक सामना या ठिकाणी खेळपट्टीवर तमाम मायबाप क्रीडा रसिकांनी YouTube द्वारे सुद्धा आणि स्वतः लाईव्ह सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या मात्र या वेळेला अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय.
आणि पंच हॅरी यांनी सुद्धा गोलंदाजाला दाखवून दिलं काय झालं अपील केल्यानंतर ते. निखिल मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. निखिल इथे मात्र सुरेख चेंडू आणि अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. मोठा मासा या ठिकाणी मात्र बॅक टू पॅव्हिलियन होतोय. प्रदीप बाद. इथे मात्र निखिल अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. आपली दर्जात्मक एक कलात्मकता सिद्ध करतोय. अस्त्र वापरतोय, आक्रमण करतोय आणि मात्र प्रदीप याच्यासारखा मोठा मासा या ठिकाणी तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरला जातोय. आपल्या षटकातील अखेरचा चेंडू असेल गोलंदाज निखिल याचा. इथे बिमार स्वरूपाचा चेंडू, चेंडू हवेमध्ये असेल. चेंडू सीमा रेषा पार चौकार. बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन संघ नायक खेळाडू खूप सारे चिंतेत पाहायला मिळतील, कारण येणारे 6 चेंडू असणार आहेत. सामना प्रेक्षणीय स्थितीत पोहोचला गेलेला आहे, तो म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि 9 धावा. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 45 धावा. विजयासाठी 6 चेंडू 9 धावा असतील. अपेक्षेप्रमाणे गोलंदाजीसाठी येईल धुरन नागावकर. आटास का पटास मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय निखिलेशजी नंदन आणि रमेशजी आले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपण खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू असतील, विजयासाठी 9 धावा. एक मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. थेरोंडा प्रीमियर लीग अर्थात बहुचर्चित असणारी अलिबाग तालुक्यातील एक भव्य मोठी अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक सामना या ठिकाणी आपण सर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय स्थितीत पाहायला मिळतोय. त्यातीलच एक सामना आणि यशस्वी बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनला इथे कुठेतरी घाम घालावा लागतोय. कालच्या दिवसात सुद्धा पाहिलं आणि आज सुद्धा हा सामना प्रेक्षणीय स्थितीत पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू, सुरेख चेंडू येतोय. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू मानावा लागेल धुरण याचा. विजयासाठी असतील येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. डू ऑर डाय, करो या मरो परिस्थिती असताना इथे मात्र घाम घालावा लागेल फलंदाजाला. आता मात्र अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लेग बाय स्वरूपात इथे 1 धाव निश्चित मिळेल. या एका धावेने सिच्युएशन मध्ये काहीसा बदल आपल्याला जाणवेल, तो म्हणजे येणारे 4 चेंडू विजयासाठी 8 धावा. जितेश स्ट्राइकला असेल. 4 चेंडू आणि 8 धावा. डू ऑर डाय मध्ये करूया मरो परिस्थिती असताना इथे मात्र अतिशय सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
धुरन नागावकर याच्या समोर एक संपूर्ण संघाची मदार असणारे या ठिकाणी कर्णधाराने एक विश्वास दिलेला आहे, तो सार्थकी लावण्यासाठीच गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख फटका येतोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, कोणतीही चूक करत नाही फलंदाज. बॅक टू पॅव्हिलियन. आपल्याला पाहायला मिळालं. जितेश ओसने बाद झाल्यानंतर जरी सामना संपला नसला तरी सिक्वेशन मध्ये चेंजेस आलेले आहेत. येणारे 3 चेंडू असतील विजयासाठी 8 धावा. धुरन नागावकर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय, मैदानामध्ये स्वतःला झोकून देतोय. संघासाठी एक चांगली गोलंदाजी करण्याचा मानस जो होता तो कुठेतरी सार्थकी लागताना या ठिकाणी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू असतील आणि विजयासाठी 8 धावा जमवाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. समीर हले न्यू बॅटर मैदानात असेल, परंतु इथे मात्र मोठे फटके आणावे लागतील. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं एक लक्ष्य. थेरोंडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह द्वारे दाखवण्यात येणारी ही स्पर्धा, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेत जर पाहायला गेलं ना तर आजच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये जे सामने झाले अतिशय प्रेक्षणीय सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यातीलच एक क्वार्टर फायनलची दुसरी लढत, एक चित्तथरारक लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धुरन नागावकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. 3 चेंडू विजयासाठी असतील 8 धावा. समीर ऑन स्ट्राईक. दोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर रिजनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावचित घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी हरीच्या माध्यमातून मनोरंजनातून पाहायला दिसतंय, परंतु मैदानात लढत पाहायला मिळते. 2 तुल्यबल्य संघ या ठिकाणी स्वतः समोर झाकून देत असताना निश्चित पद्धतीने खेळाडूंना सर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने टेन्शन असतं. संघ मालकाला टेन्शन असतं, संघ नायकाला टेन्शन असतं. प्रत्येक खेळाडू इथे झोकून देतोय. जरी हॅरी आपलं त्या ठिकाणी मनोरंजन करत असला तरी प्रत्येक संघ मालक आणि संघ नायकाला आणि खेळाडूंना एक वेगळी चिंता त्या ठिकाणी खेळपट्टीवर नेहमीच पाहायला मिळते. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू असतील विजयासाठी 8-7 धावा. न्यू बॅटर मैदानात येतोय निमेश. धुरन नागावकर पुन्हा एकदा आक्रमकतेवर जारी होतोय. 5व्या षटकातील 5वा चेंडू असेल. इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला जातोय. केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजे 48 धावा. 1 चेंडू विजयासाठी 6 धावा. एक चेंडू विजयासाठी 6 धावा. आठवण येईल ती आपल्याला खरंच म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद. 1 चेंडू आणि 6 धावा. ज्यांनी सुरुवातच त्यांनी केली, ज्या क्रिकेटली सुरुवात झाली षटकार मारण्याची, आता 6 चेंडूंवर 6 षटकार येत आहेत दुबई मध्ये झालेल्या त्या सामन्यामध्ये. तशीच इथे मात्र डू ऑर डाय, करो या मरोची परिस्थिती असताना समीर हलेला मात्र इथे गेम चेंजर होण्याची एक मोठी संधी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. धुरन नागावकर 1 चेंडू आणि 6 धावा. एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. 1 चेंडू 6 धावा. आणि इथे मात्र चेंडू असेल सीमा रेषा पार षटकार.